सर्वात प्रथम म्हणजे सर्वसामान्य जनतेला हे जाणून घेणं आवश्यक आहे की भारतीय संविधान त्यांच्यासाठी काय करतं. भारतीय संविधान हे प्रत्येक व्यक्तीसाठी नव्हे तर ह्या देशातल्या प्राणी, पक्षी, झाडं, जेवढी जीवसृष्टी या देशामध्ये यांच्या सर्वांसाठी आहे. म्हणजे जर आपण भारतीय संविधानाचं आर्टिकल 48, 49, 51 जर बघितलं तर हे सगळं पशु, पक्षी, प्राणी यांच्या संदर्भात. त्याच्यामुळं भारतीय संविधानाची व्याप्ती जर बघितली तर ह्या देशातल्या नागरिकाबरोबर ह्या देशातल्या पर्यावरणासाठी सुद्धा, आणि हे ह्या देशातल्या जनतेने समजून घेण्याची आवश्यकता आहे की भारतीय संविधान किती व्यापक पद्धतीने बनविले गेलेले आहेत. माणसाचा तर विचार केलेलाच आहे, परंतु पशु, पक्षी, प्राणी आणि पर्यावरण या सर्वांचा विचार करून हे संविधान बनलेले आहे. आणि त्याच्यामुळे संविधानामध्ये आर्टिकल 21 मध्ये जीविताचा अधिकार दिलेला आहे. आणि हा जीविताचा अधिकार काय हा सर्वसामान्य व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे. आणि ह्या जीविताच्या अधिकाराची व्याप्ती इतकी मोठी आहे की आपल्याला जर शुद्ध हवा येत नसेल आणि ज्यामुळे आपण आजारी पडत असेल, शुद्ध पाणीच आपल्याला जर मिळत नसेल आणि त्यामुळे जर आपण आजारी पडत असेल, तर हा जीविताच्या अधिकाराचं उल्लंघन आहे आणि याच्यासाठी आपण दाद मागू शकतो. बघा, आजच्या मेडिकल सायन्स मध्ये जर आपण बघितलं तर बरेच आजार लोकांना होऊ लागले आणि बरेच आजार होत असताना बऱ्याच हार्ट अटॅकने डेथ आपण बघतोय. आपण बघतो की डेथ वेगळ्या वेगळ्या आजारांनी होताना बघतात. आपण डायबिटीज सारखी बिमारी देशामध्ये इतक्या मोठी पाय पसरून बसलेली आहेत. ब्लड प्रेशर सारखी बिमारी एवढ्या पद्धतीने पाय पसरून बसलेली आहेत. कॅन्सर सारखी बिमारी पाय पसरून बसलेली आहेत. परंतु याच्यासाठी कारणीभूत कोण आहे हे पण आपण काय करायला पाहिजे. भारतीय संविधान हे तुम्हाला सगळ्यांना अधिकार देतं, कारण भारतीय संविधानानुसारच पोल्युशन कंट्रोल बोर्डची निर्मिती झालेली. आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं, जर हे प्रदूषण निर्माण होत असेल तर मग पायमल्ली संविधानाची होणं म्हणजे काय, तर संविधानाने निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्या व्यवस्थित काम करत नसतील आणि त्यामुळे लोकांचा जीव जर धोक्यात येत असेल, या देशाचं भविष्य जर धोक्यात येत असेल, या देशाचं पर्यावरण जर धोक्यात येत असेल, तर याला आपण म्हणू शकतो की ही संविधानाची पायमल्ली आहे. कारण संविधानाने सांगितलेलं आहे, संविधानामध्ये आर्टिकलची प्रोव्हिजन केलेले आहेत आणि मग त्यानुसार जर अंमलबजावणी होत नाही तर ही संविधानाची पायमल्ली आहे. हे सर्व भारतीय नागरिकांनी समजून घ्यायला पाहिजे. संविधान जागर हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम खऱ्या अर्थाने खूप चांगला उपक्रम आहे. आणि ह्या उपक्रमामध्ये हे असे विषय आपण लोकांपर्यंत मांडणं आवश्यक आहे. देशाच्या तज्ज्ञ लोकांनी हे विषय लोकांना सांगितणं आवश्यक आहे की संविधान तुम्हाला काय देतं. संविधान जीविताचा अधिकार हा सगळ्यात महत्वाची गोष्ट देतं. संविधान फक्त जीविताचा अधिकारच देत नाही, माणसाला जे ह्या देशाविषयी जे काही कर्तव्य आहेत या सिटीझनचे, नागरिकाचे, तर ते कर्तव्य सुद्धा देतं. म्हणजे आपण सुद्धा संविधान तोडतो. उदाहरणार्थ डीजे वाजवतो, कायदा आहे 10 वाजेपर्यंत वाजवणं, 12 वाजेपर्यंत वाजवला जातो, 11 वाजेपर्यंत वाजवला जातो. म्हणजे नागरिक सुद्धा संविधान तोडतो. आता हा नागरिक जर तोडत असेल संविधानाची पायमल्ली जर करत असेल आणि ते जर म्हणत असेल का मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे, एवढी व्याप्ती आणि एवढा विचार बाबासाहेबांनी ठेवून हे संविधान बनवलेलं आहे. संविधान सभेचे त्यावेळेचे जे सगळे सदस्य होते त्यांनी याच्यावर गहन चर्चा केलेली आहे. एवढा मोठा दृष्टिकोन ठेवून एवढ्या मोठ्या देशासाठी हे संविधान त्यांनी बनवलं. परंतु ह्या देशाच्या नागरिकाची जबाबदारी सुद्धा त्या संविधानामध्ये आहे आणि ती जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी पालन केलं पाहिजे. तर ह्या देशात जो संविधानाने जीविताचा अधिकार दिलेला आहे तो जीविताचा अधिकार टिकेल. तो केवळ माणसासाठी नाही टिकणार, तो ह्या देशातल्या पर्यावरणासाठी सुद्धा टिकेल, ह्या देशातल्या जीवसृष्टीसाठी सुद्धा टिकेल. त्यामुळं संविधान आपल्याला वैयक्तिक स्वार्थासाठी
समजून न घेता याच्या व्यापक अर्थामध्ये संविधान समजून घेणं आवश्यक आहे की माझ्याकडनं संविधान कशा पद्धतीने पायमल्ली होते याचा विचार प्रत्येक नागरिकाने करायला पाहिजे. त्याचबरोबर इथल्या जे राज्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा करायला पाहिजे. लोकसंख्या भारताची वाढते. लोकसंख्या वाढल्यानंतर जे कायदे आहेत त्याचं एक्झिक्युशन करायला तेवढी यंत्रणा आवश्यक आहे आणि ती यंत्रणा राबवण्यासाठी, ती यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी, बळकट करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकर भरती करणं पण आवश्यक आहे. परंतु आपण सध्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपले किती हॉस्पिटल्स बनत आहे, किती बस स्टँड बनत आहे, किती रेल्वे स्टेशन बनत आहे, किती शाळा बनत आहे, किती कॉलेजेस बनत आहे, याचं प्रपोर्शन जर बघितलं तर कुठेतरी विसंगतपणा आपल्याला जाणवतो. म्हणजे जर रस्त्याने जाताना आपण जर ट्रॅफिक मध्ये जर अटकलो तर आपल्याला समजतं की इतकी ट्रॅफिक जाम आहे, परंतु तिथं 2 ट्रॅफिक पोलीस जास्त पाहिजे होते म्हणजे ती ट्रॅफिक सुरळीत होऊ शकते. तर हे जे संविधान इम्प्लिमेंट करताय त्यांची जबाबदारी आहे की याला बळकटीकरण करण्यासाठी त्यांनी यंत्रणा अधिक प्रभावी बनवणं, आणि जर यंत्रणा जर प्रभावी बनवल्या जात नसेल तर ही पण संविधानाची पायमल्ली असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं संविधानाची पायमल्ली हा खूप व्यापक शब्द आहे. तो एखाद्या पार्टीशी किंवा एखाद्या पक्षाशी रिलेटेड करणं थोडं कठीण होईल. माझ्या विचाराने, माझ्या दृष्टीने हा विषय ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकाशी संबंधात आहे. समजा जर एखादी गोष्ट होत नसेल, समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नाहीये, तिथे त्या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाहीयेत, तर यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून लोकांनी काय केलं, भारतीय संविधानातला जो पहिला शब्द आहे विथ द पीपल ऑफ इंडिया, का बरं भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विथ द पीपल ऑफ इंडिया यूज केलं? म्हणजे आम्ही भारताचे नागरिक. जर ह्या देशात तुमचे नोकरशाही काम करत नसेल, तुम्ही निवडून दिलेले लोक काम करत नसेल, तरी सुद्धा ह्या देशाला चालवण्याची जबाबदारी जी आहे ही भारतीय लोकांची, विथ द पीपल ऑफ इंडियाची, आम्ही भारताचे लोक यांचे आहे. आणि जर हा आम्ही भारताचे लोक जर हा विसरून चालला असेल भारतीय संविधानाचा पहिला शब्द, तर खऱ्या अर्थाने पायमल्ली जर कोणी करत असेल संविधानाची तर हा विथ द पीपल म्हणजे आम्ही भारताचे लोक करत आहोत. आणि त्याच्यामुळं आजच्या जागरण, या संविधानाचा जागर या कार्यक्रमामध्ये मी भारतीय जनतेला एक अपील करू इच्छितो की खऱ्या अर्थाने आपण जर संविधानाचे रक्षक असाल तर आपण ज्या ठिकाणी ह्या अशा गोष्टी आपल्याला आढळतात त्या ठिकाणी आपण विथ द पीपल ऑफ इंडियानी समोर आलं पाहिजे. ज्या ठिकाणी अत्याचार होताना दिसतोय, ज्या ठिकाणी अन्याय होताना दिसतोय, त्या ठिकाणी विथ द पीपल ऑफ इंडियानी समोर येणं आवश्यक आहे. आपल्या इथं अन्याय आणि अत्याचाराची डेफिनेशन फक्त काय जातीच्या रिलेटेड राहिलेली आहे. म्हणजे जर अमुक अमुक जातीवर जर काही अत्याचार झाला तर मोठे मोर्चे निघतील. एक जातीवर काय झालं, एक नेत्यावर काही जर झालं तर मोठे मोर्चे निघतील. परंतु आपल्या सर्वांच्या कलेक्टिव्ह या देशाच्या नैसर्गिक संपदा, या देशाच्या पूर्ण लोकांच्या संदर्भात जर काही असेल तर तेव्हा काही मोर्चे निघत नाही. म्हणजे तेव्हा तर हे संविधान सुद्धा आपण एका जातीसाठी बनलेलं आहे असं आपण मानायला लागतो. आणि त्याच्यामुळे संविधानाची जर प्रतिमा जर कुठे तुटल्या गेली प्रिएम्बलची, तर तेव्हा आपण तटस्थ भावना घेतो, माझा काही संबंध नाही. हे तर खूप हास्यास्पद वाटतं कधी कधी का आपण सर्व ह्या भारत मातेचे संतान आहोत आणि हे संविधान इथल्या सर्वांना संरक्षण देण्याचं काम करतं, न्याय देण्याचं काम करतं, यांना जीविताचा अधिकार देण्याचं काम करतं. आणि जर ह्या संविधानाला जर कोणी छेडखानी करत असेल तर विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताच्या लोकांनी पुढे निघायला पाहिजे. आम्ही भारताच्या लोकांनी पुढे येऊन करायला पाहिजे, ना की एका विशिष्ट वर्गाने पुढे येऊन त्याच्यासाठी निदर्शनं करायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रोटेस्ट करायला पाहिजे.
परंतु ही अतिशय शोकाची गोष्ट 75 वर्षानंतर म्हणावं लागतं का संविधान हे भारताचं आहे आणि त्याची रक्षण करायची जबाबदारी एका विशिष्ट वर्गाची आहे. हे पण संविधानाची पायमल्ली आहे. ते सर्व लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की भारत हा आपला देश आहे आणि हे संविधान या भारताचं संविधान आहे आणि ज्या पद्धतीने इथल्या मागास घटकाला हे संविधान मानवी जीवन जगण्याचा अधिकार देतं, त्याच पद्धतीने या देशातल्या श्रीमंताला सुद्धा अधिकार देतं. आज त्यांची संपत्ती सुरक्षित कशी काय, आज त्यांची संपत्तीचं संरक्षण कशा पद्धतीने होतं, आज ते संपत्ती का बरं जास्त पद्धतीने कमवू शकू लागले, कारण ह्या देशामध्ये भारताचं संविधान आहे म्हणून ते जास्त संपत्ती कमवू शकू लागले व्यापार व्यवसायातून, उद्योगातून, त्यांच्या मेहनतीतून. आणि तिचं संरक्षण सुद्धा या देशामध्ये होताना दिसतं कारण भारतीय संविधान आहे. न जर भारतीय संविधान जर नसलं तर विचार करा, चोर आले, दरोडेखोर आले आणि ती कमवलेली कष्टाची मेहनत जर लुटून घेऊन गेले तर त्या व्यक्तीचं काय राहील. परंतु हे भारतीय संविधान अधिकार देतं म्हणून हे होत नाही. बघा, शेतामध्ये लाखोचा माल पडलेला आहे परंतु कोणी चोरून नेऊ शकत नाही, त्याच्यावर कोणी बुलडोजर घालू शकत नाही, कारण भारतीय संविधान या शेतकऱ्याला सुद्धा न्याय देतं की तुमच्या शेतातला माल कोणी चोरून घेऊ शकत नाही, तुमचं शेत कोणी जाळू शकत नाही, त्याच्यावर कोणी बुलडोजर घेऊ शकत नाही, तुमची जमीन कोणी लुबाडू शकत नाही. आणि म्हणून या ज्या शेत आहेत शेतकऱ्यांच्या, यांना कुठलंही कंपाऊंड नाही, कुठलाही दरवाजा नाहीये, कुठलाही सिक्युरिटी गार्ड बसलेला नाहीये, परंतु या सर्वांच्या शेत जमिनी ज्या आहेत या सुरक्षित आहेत. लाखोचा माल शेतातला सुरक्षित आहे कारण या भारतामध्ये भारताचं संविधान आहे आणि ते त्याला रक्षा देतं, ते त्याला सुरक्षितता देतं आणि त्यामुळं त्याची शेती सुरक्षित आहे, त्याचा माल सुरक्षित आहे. हे भारताच्या प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यायला पाहिजे. जर त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही तर त्या शेतकऱ्याने काय करायला पाहिजे, तर त्याने संविधान वाचायला पाहिजे. त्याच्या न्याय हक्कासाठी त्याने लढावं लागल, लढा द्यावा लागल आणि तेव्हा त्याच्या मालालाही भाव मिळेल. परंतु त्यालाही वी द पीपल ऑफ इंडिया हे भारतीय संविधानातलं पहिलं वाक्य नीट समजून घ्यावं लागेल. भारतीय संविधान त्याला काय अधिकार देतं हे समजून घ्यावं लागेल. म्हणून संविधान जागरच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या सर्व शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की तुम्हाला भाव मिळत नाहीये तर तुम्हाला हे संविधान तुम्हाला जीविताचा अधिकार दिलेला आहे संविधानाने आणि त्यासाठी तुम्हाला दाद मागायचा अधिकार आहे आणि त्यासाठी आपण दाद मागितला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पण लक्षात दिलं पाहिजे की त्यांचं भविष्य जे आहे हे भारतीय संविधान सुरक्षित करतं आणि त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं ही भारतीय संविधान गॅरंटी देतं. सर्वांना अधिकार आहे आणि त्यामुळं जर तुमच्या इथे टीचर्स नाहीये तर तुम्ही काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, तुम्ही पण वी द पीपल ऑफ इंडिया हे भारतीय संविधानाचं पहिलं वाक्य वाजून तुम्ही त्यासाठी न्याय मागायसाठी परिणामी रस्त्यावर उतरावं लागलं तो उतरा. तुम्ही लोकप्रतिनिधीला भेटा, त्यांना तुमचा विषय सांगा. परंतु आजकालची जनता जी लोकप्रतिनिधीपर्यंत काय मागण्या घेऊन जाते तर आमच्या इथे मंदिर बनवा, आमच्या इथं धार्मिक स्थळ बनवा, परंतु जनता ही मागणी घेऊन जातच नाही की आमच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत, ज्या बेसिक फॅसिलिटी आम्हाला मिळायला पाहिजे, ज्यामुळं आमची लाईफ जी आहे, जी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलंय का त्याला जस्टिस मिळायला पाहिजे, त्याला फ्रॅटर्निटी मिळाली पाहिजे, त्याला म्हणजे समता, बंधुता, न्याय मिळाला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आहेत त्यासाठी कोणी लोकप्रतिनिधीला भेटतंय का, मोठा प्रश्न आहे. भेटून या मागणी कोणी करताना दिसत नाही आणि जर ह्या मागण्या जर केल्या असत्या तर निश्चित पद्धतीने त्यांनी आपल्यासाठी काम केलं असतं. परंतु ह्या पण मागण्या ज्या आहेत या एक सजग नागरिक म्हणून भारतीय संविधान मानणं म्हणजे काय, तर म्हणजे जो स्वतःच्या अधिकाराविषयी, कर्तव्याविषयी जागरूक आहे तो संविधान मानणार आहे.
परंतु जर या देशाचा जर नागरिक स्वतःच्या अधिकाराविषयी, स्वतःला दिलेल्या कर्तव्याविषयी जागरूक नसेल तर तो संविधान त्याला समजलेलं नाही. आणि त्यामुळं संविधानाचा जागर होणं आवश्यक आहे. का किती ग्रास रूट लेवल पर्यंत संविधान गेलेलं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अन्याय होताना दिसतो, ज्या ठिकाणी अत्याचार होताना दिसतो, त्या ठिकाणी संविधानाची पायमल्ली होते. आणि त्यासाठी सबंध देशभरातून आवाज उचलणं आवश्यक आहे. त्या भागातल्या लोकांनी तर पुढे येणं आवश्यकच आहे, परंतु सबंध देशभरातल्या लोकांनी त्या घटनेचा निषेध करणं आवश्यक आहे. त्यांच्या समर्थनासाठी पुढे येणं आवश्यक आहे. तरच हे संविधान अधिक बळकट करता येईल. आणि जो विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, संविधान निर्मात्यांना होता, जो दूरदृष्टिकोन त्यांनी हे संविधान बनवण्याच्या वेळेस ठेवलेला होता, त्या स्वप्नाकडे आपण जाऊ. आपण बऱ्याच पद्धतीने संविधानामुळे त्याची वाटचाल आपल्याला करणं शक्य झालं. नाहीतर बघा, एकाच रात्रीतून दोन निर्माण झालेले देश, एक भारत आणि एक पाकिस्तान, त्यांना संविधान चांगलं मिळालं नाही. त्यांची अवस्था आज बघा. आणि ह्या देशाची अवस्था बघा, ज्या ठिकाणी असंख्य भाषा आहेत, असंख्य जाती आहेत, तरी हा देश जगामध्ये एका ताठ मानेने विकास करताना दिसत आहे. याचं कारण हे भारतीय संविधान आहे. हे सर्व भारतीय नागरिकांनी समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि संविधान जागर हेच काम करत आहे, हे अभियान, की लोकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करत आहे. आज जर कोणी आपल्या घरात येऊन जर आपल्याला मारलं, आपल्या घरात येऊन जर आपली संपत्ती लुटून गेलं, तर आपण काय करणार? पटकन उत्तर निघणार की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, किंवा पोलिसला फोन करणार, किंवा आपल्या घराला आग लागली तर आपण फायर ब्रिगेडला फोन करणार. परंतु हे सगळं कशामुळे घडतंय? तर ह्या देशामध्ये भारतीय संविधान आहे, त्यामुळे घडतंय, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि जर हे जर होत नसेल ज्या ज्या ठिकाणी, त्या त्या ठिकाणी संविधानाची पायमल्ली होते. आणि संविधानाची पायमल्ली काय हे खऱ्या अर्थाने हे छोट्या छोट्या उदाहरणातनं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. वरच्या लेवलवर काय होतंय ते तर खाली जे पाझरतंय ते वरूनच पाझरत येत आहे. तर त्याच्यामुळं वरच्या लेवलला काय होत असेल हे आपण समजून घेऊ शकतो. जेव्हा खालच्या लेवलवर जर सगळं जर बिघडलेलं दिसत असेल तर 100% वरच्या लेवलवर सुद्धा बिघडवायचं काम होत आहे. आणि त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने जागरूक राहणं आवश्यक आहे. आणि संविधान निर्मात्यांना या देशाच्या जनतेशी खूप विश्वास होता. आणि त्यामुळं त्या विश्वासाच्या मुळेच ह्या देशाचं संविधान कोणाला अर्पण करावं हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं गेलं, आणि त्यावेळी जी चर्चा झाली, तर कोणी म्हटलं देवाला, कोणी म्हणलं XYZ असे नावं प्रपोज झाले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकांनाच अर्पण करायचं ठरवलं. आणि त्यामुळे भारतीय संविधानामध्ये जो पहिला शब्द आला, वी द पीपल ऑफ इंडिया, हा खूप महत्वाचा आहे. आम्ही भारतीय लोक हे खूप महत्वाचं आहे. जर उद्या ह्या देशाच्या संरक्षणासाठी जर अधिकारी नाही आले, नेते नाही आले, तर कोण समोर येईल? ह्या देशाची जनता समोर येईल. आणि ह्या देशाच्या जनतेवर खूप मोठा विश्वास या संविधान निर्मात्यांनी टाकलेला आहे. आणि हे संविधान आपल्याला टिकवायसाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावं लागेल. हा संविधान आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्या दैनंदिन जीवनात संविधान कशा पद्धतीने काम करते, संविधान कशा पद्धतीने आपलं रक्षण करते, संविधान कशा पद्धतीने आपला फायदा करते. आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा ह्या संविधानावर कोणी जर घाला घालत असेल, या संविधानामध्ये कोणी जर छेडखानी करत असेल, याला तोडमोड करत असेल, म्हणजे तोडमोड करणं म्हणजे हे जर यंत्रणा जी आहे राबविणारी, ही जर राबविणारी यंत्री जर कुचकामी होत असेल, तरीही आपण याला संविधानाची पायमल्ली म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वांना हे असं न होऊ देण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल. जसा पूर येतो, पूर आल्यानंतर कोण सरकारी कर्मचारी येत आहे का, कोणी यंत्रणा येत आहे का, आपण वाट बघत नाही बसत. कुठे आग लागल्यानंतर आपण वाट बघत नाही बसत. आपण घेतो पाणी आणि फेकतो, आपण लोक वाचवायला पुढे निघतो, आपण पाण्यामध्ये उड्या मारतो आणि लोकांचे जीव पुरातून वाचवतो, आगीतून
आपण वाचतो, एक माणुसकीच्या भावनेतनं आपण काम करतो. त्याच पद्धतीने माणुसकीच्या भावनेने भारतीय संविधान वाचवण्यासाठी किंवा त्याची पायमल्ली थांबवण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल. आणि हेच संविधान निर्मात्यांना सुद्धा अपेक्षित होतं. आणि म्हणूनच त्यांनी ह्या संविधानाचा पहिला शब्द जो ठेवला, ज्याची सुरुवात केली, म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक.